हॅलो, यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे छोटे मासे असतात मुऱ्या म्हणून अगदी छोटे मासे आहेत ते मी बनवते आहे। लसूण टाकला, अचानक ठरवलं व्हिडिओ करूया कारण फार कमी आहे ते। कढीपत्ता, आलं आणि 2 हिरव्या अख्ख्या मिरच्या टाकते कारण त्याने काय होईल की त्या शिजल्या तर त्या खाता येतात पोळीबरोबर। फोडणी चांगली करपली आहे, त्यात मी आता कांदा टाकते। काय होतं ना, जवळा आणला होता, जवळ्यामध्ये ते छोटे छोटे मासे होते, त्यांना आम्ही गावाला मुऱ्या म्हणतो। मुऱ्या छोटे छोटे, ते जरा मोठे असतात पण हे अगदीच छोटेसे मासे आहेत। तर मी ते असे करते। हे बघा, ह्याला मुऱ्या म्हणतात, छोटे मासे। ते आणल्यावर मी जवळा आणि हे आणल्यावर मिक्स असतात, ते जाळ्यामध्ये येतात, तर ते त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं फ्रीजमध्ये। त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकूया आणि हा मालवणी मसाला आहे तो थोडा टाकते। मासे हे नेहमी तिखट पाहिजेत। आता हे कमी आहे मिश्रण, आता त्याच्यामध्ये हे आपण मुऱ्या टाकू। अगदी कमी आहेत बघा, एका माणसासाठीच आहे। हे थोडं परतवून घेते। आज नेमकं काय झालं माहिती का, टॅमॅटो नाही आहे, टॅमॅटो संपले आहेत। ही लाल चटणी टाकते मी त्यामध्ये, लाल वाटण आहे म्हणजे त्याच्यामध्ये लाल मिरची, आलं, लसूण, मीठ आणि थोडा लाल तिखट मसाला आहे, कांदा आहे। तर हे टाक, नेहमी हिरवं वाटण टाकतो आपण, पण आज हिरवं वाटण संपलेलं आहे आणि हे मला अचानक सुचलं आपण मुऱ्या करूया। मुऱ्यांची चटणी आपण म्हणू शकतो ह्याला। त्याच्यामध्ये थोडं तेल कमी वाटतंय म्हणून मी तेल टाकते। नॉनव्हेजला ना तेल लागतं। आता हा एक फिश मसाला माझ्याकडे होता, तो फिश मसाला मी 1 चमचा टाकते आहे, म्हणजे लहान चमचा। आता याच्यामध्ये मीठ टाकते। टॅमॅटो संपले आहेत म्हणून मी टॅमॅटोचा सॉस टाकते, कारण की आंबट गोड चव येणे महत्त्वाचं असतं। टॅमॅटोने बॅलन्स होतं ना फूड। आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते। आता म्हणजे हे शिजतील त्यामध्ये आणि नंतर आपण आटवू शकतो किंवा असंच पातळ खाऊ शकतो। माझी छोटीशी कढई आहे, ही फोडणीची कढई आहे, पण मी त्यामध्ये ते मुऱ्या कमी असल्याने बनवल्या। माझ्या एकटीपुरतंच आहे, तरी हे मला 2 वेळ होतं, सकाळी थोडं आणि संध्याकाळी थोडं, दुपारी म्हणजे। आणि ह्याच्यामध्ये जर अशा मिरच्या टाकल्या ना तर शिजल्यावर पोळीबरोबर खाता येतात। आता हे मुऱ्या आहेत ना, त्या कांद्यामुळे एवढ्या दिसत नाही आहेत, कांदा टाकला ना जास्त त्याच्यामुळे। आता आपण ह्यामध्ये 1-2 कोकम टाकले, थोडंसं कोकम आगळ टाकूया। कोकम आगळ हे एकदम लाल भडक असल्याने ते रंग चांगला येतो आणि छान हे होतात। आता ह्या मुऱ्या आहेत ना, अशाच उकळवून दिल्या आणि सुकवल्या ना तर त्या तयार झाल्या असं आपण म्हणू। हां, पण मी विचार केला की याचा वास फार ओशट असतो ना, म्हणून थोड्याशा सिमला मिरच्या टाकूया त्यामध्ये। तर तुम्हाला हवं असेल तर टाका, नाहीतर मग तुम्ही मुऱ्या सुकवून खाऊ शकता। जे मासे खातात ना त्यांना हा पदार्थ माहीत असतो, जे नाही खात त्यांना सांगते। छोटे छोटे मासे असतात, आपण ओला जवळा आणला तर त्यामध्ये असतात, आणि हे जर सुकले तर ह्याची आपण चटणी पण करतो। त्या माशाला काहीतरी म्हणतात, मला आता आठवत नाही। छोटे छोटे असतात ते मासे आणि ते आपण ड्राय फिशमध्ये येतं ते आपण छोटे छोटे मासे खूप आवडीने खातो। आणि हे आता छान लागेल, छान झाल्यावर भाताबरोबर, भाकरीबरोबर आपण हे खाऊ शकतो। तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली का सांगा। थँक्यू व्हेरी मच। गॅस ना आता खूप जुना झाला आहे, त्याच्यामुळे त्याचं ते काळं निघत नाही, तर त्यावरती कमेंट प्लीज देऊ नका। थँक्यू, बाय।
हे असे मच्छी मसाले हे कुठल्याही किराणा मालाच्या किंवा फिशच्या दुकानात, नॉनव्हेजच्या दुकानात मिळतात. 5-5 रुपये 10-10 रुपयाचे असतात. तर ते मी खूप आणून ठेवते. प्लीज सबस्क्राईब मी.